नमस्कार. डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाच्या समर्थनार्थ खेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. जगबुडी नदीत कोसळलेल्या कंटेनर चालकाचा NDRF सह स्थानिक बचाव पथकाचं युद्ध पातळीवर प्रयत्न. जगबुडी नदी पुलावरील अपघातानंतर भाजपाचे ॲडव्होकेट वैभव खेडेकर आक्रमक. ब्लॅक स्पॉट घोषित न केल्याबद्दल RTO अधिकाऱ्यांना विचारला जाब. ATM कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अटक. 34 विविध बँकांची ATM कार्ड जप्त. ब्रह्मकुमारीस तर्फे 10 कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महासंकल्प अभियान. 6 ते 20 ऑगस्ट दरम्यान जनजागृती. रोटरी स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी. सविस्तर वृत्त. दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध स्पर्धा परीक्षातील कथित पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये आंदोलकांनी देशभक्तीपर गीतांच्या पार्श्वभूमीवर शहरातून फेरी काढत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा निषेध व्यक्त करत संबंधित कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. मोर्चा दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा लढा सुरूच राहील, तसेच कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला झुकणार नसल्याचा इशारा दिला. शहरामध्ये दिल्ली येथेच्या जंतर मंतरमध्ये आपले विद्यार्थी लोक आपल्या हक्काच्या लढाईसाठी तिथे लढाई करत आहेत. सोनम वांगचुकच्या नेतृत्वाखाली, सोनम वांगचुक जे सायंटिस्ट आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ती लढाई चालू आहे. ती लढाई खूप विकोपाला गेली आहे. खरं तर ते आपला हक्क मागत आहेत की पेपरफुटीमुळे आम्हाला जर त्याच्यावर त्रास होणार असेल, आम्ही तिथे रात्रंदिवस अभ्यास करून आम्ही ह्या परीक्षेमध्ये पास झालो आणि त्यातल्या या पेपरफुटीच्या कारणामुळे आमच्या 20 ते 21 विद्यार्थ्यांना तिथे आत्महत्या करावी लागते आणि याचा निषेध करण्यासाठी आम्ही जंतर मंतर इथे आलो आहे. आम्ही शांततापूर्ण तिथे निषेध करतोय आणि ह्या निषेधाला लाठीचार्ज केला जातोय आणि हा अमानुष लाठीचार्ज करण्याची पद्धत कुठे आहे? तुम्ही पायावर मारा, तुम्ही कमरेवर मारा, तुम्ही पाठीत मारा, पण हे जे लोक आहेत ते त्यांच्या डोक्यात मारतायत. आमचा हा आरोप आहे की हे पोलीस अधिकारी आहेच नाहीत. आमचं पोलीस प्रशासन अशा प्रकारे चुकीचं करू शकत नाही. याच्यामध्ये या BJP सरकारचे, या मोदी सरकारचे गुंड तुम्ही त्या पोलीस प्रशासनामध्ये घुसवलेत आणि RSSची लोक त्याच्यात घुसलीत आणि ही सर्व लोक आमच्या देशाला, आमच्या प्रशासनाला, आमच्या पोलीस प्रशासनासोबत संपूर्ण भारत देशाचं नाव खराब करण्यासाठी तुम्ही करताय. ही दडपशाही आहे. आम्ही या दडपशाहीला बिलकुल खपून घेणार नाही. आमचा युवा आता जागरूक झालेला आहे. मोदी सरकारच्या कुठल्याही दडपशाहीला आम्ही आता माघारी पडणार नाही. आम्ही भले तुमच्यासमोर ही लोक आहेत, पण हा एक माणूस म्हणजे 2000 लोकांच्या समोर आहे, समान आहे, एवढं लक्षात ठेवा. आज आम्ही पाऊल पुढे टाकलंय. आज ह्या सोबत असंख्य लोक दिल्ली येथे संघर्ष करतात, प्रत्येक कानाकोपऱ्यात संघर्ष करतात आणि आम्ही संघर्ष चालूच ठेवू. या जोपर्यंत त्या शिक्षण मंत्री प्रधान याचा तुम्ही राजीनामा घेत नाही, नरेंद्र मोदी तुम्ही समोर येऊन हे काय चाललंय नक्की, हे कशाचं चाललेलं आहे, तुम्ही ह्या मुद्द्यावर अन्याय का करताय ते तोवर सांगत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, शांत बसणार नाही. एवढंच नक्की नकल ठणकावून सांगतो. भारत माता की, भारत माता की वंदे.
दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीत देखील भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून हा निषेध मोर्चा निघाला. मोर्चात विद्यार्थी, वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीत कोसळलेल्या कंटेनर ट्रकच्या बचाव कार्यात एनडीआरएफच्या जवानांना अखेर यश आलंय. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे कंटेनर सुमारे 100 ते 150 मीटर वाहून गेला होता. मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीतही जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढला. यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. खेड येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरील कंटेनर थेट नदीच्या पात्रात कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत आरटीओ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. वारंवार अपघात होऊनही जगबुडी नदी पूल परिसराला अद्याप ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित का करण्यात आलं नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही या पुलावर अनेक गंभीर अपघात घडले असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच ओव्हरलोड माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करत महामार्गावरील सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी देखील त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दाखवा पत्र तुमचं. बाकी तुम्हाला सगळं कळतं काय करायचं आणि काय नाही. कुठे गाड्या लावायचं, कुठे हप्ते घ्यायचे, कुठे फोटो काढायचे, सगळं माहिती तुम्हाला. हे तुम्हाला लोक मी मेल्याशिवाय कळत नाही. तुमचं काम काय काय काम केलं दाखवा पत्र. नाही ब्लॅक स्पॉट तुम्ही दाखवली म्हणून हायवेला. दाखवा ना व्हॉट्सअपला काय दाखवा तुमचं पत्र असेल तर दाखवा. तुमचं काम काय आरटीओ वाल्यांचं समजून देईल लोकांना. हे दुसरे डिपार्टमेंट लोकांना वेगळं नाडावरची डिपार्टमेंट आहे. तुमचं काम काय इन्स्पेक्शन करणार आणि वेगळं तुम्ही रिपोर्ट पाठवणार. अरे ह्यांचं काम आहे नाही. हे गाड्यावर फक्त हप्ते जमवले, दुसरं करतात काय. तिसरा ट्रक गेलाय आणि आम्ही आंदोलन केले की कोणी दाखल करणार आमच्यावरती. आम्ही काय चुकीचं सांगतो होतो इथं. हे इथं ट्रक खाली नदीत जाणार आहेत, माणसं मारणार आहेत. हे आम्ही 7 वर्षापूर्वी सांगितलंय. आम्हाला टाकली 3 महिना आतमध्ये. तेव्हा पण वारीच होती. हो यांना राजकारण करायला सांगा, हे सगळे सांगतील. काय कामात नाही डिपार्टमेंट. नंतर ती कियाची गाडी गेली तेव्हा 7 माणसं घालत झाली. हे डिपार्टमेंट फक्त हप्ते गोळा करायला आहे. आपले लोक शहरातलं ओव्हरलोड वाहतूक होते. सगळी मदत करतात. आमचा सामान्य रिक्षा व्यवसाय केला, करा कारवाई करा. आमचा सामान्य कार्यकर्त्यांनी गाडी करा कारवाई. आणि हे तुम्हाला कळवता येत नाही. तुम्हाला झाली 10 वर्ष इथं, त्यामुळे पाणी जोगले तुम्ही इथं. आलं का कोणी काय मेहरबानी केली काय मग. अरे हे चुकले तो. हे मला सांगा तिकडून कधी झालं नाही ते मला नाही म्हणायचं. आपण आता पण किती मॉडेल रोज एक 15 दिवसांनी गाडी येते आतमध्ये. साली इथं तुम्ही ते महसूल डिपार्टमेंट, हायवे डिपार्टमेंट तुमचं सिंडिकेट आहे तुमचं. त्याला सामान्य माणसाला लगेच कारवाई करता तुम्ही.
आता ही गाडी गेली नसती ना कटाडा असतात. हे 20-20 वर्ष या जिल्ह्यात झाले ना, हे पाणी रोखलं इथे लोकांचं. 6 महिन्यापूर्वी ह्या इथले मुलं आलेत ना 2 डायरेक्ट इकडून खाली जातात. ते स्कॅप सांगतो टाकायला. हा बोर्ड त्याच्यामध्ये माहीत झालं ते खाली नदीत जातात वाचले. बरेच ऍक्सिडेंट झाले तिथे, असं नाही की पहिलाच झालं आहे. डिपार्टमेंट लावतो कामाला की नाही बघा, ओव्हरलोड वाहतूक करता. हा? शहरातनं ओव्हरलोड वाहतूक होते त्या बॉक्साईडची, हे कारवाई नको करायला. आहे काय परमिशन आहे का बॉक्साईडला? हो फुलारी साहेब, परमिशन आहे का बॉक्साईडला? अरे विषय काय मग कारवाई कधी करणार? काय कारवाई चालू आहे? अरे वाहतूक तुमची चालू आहे बघा शहरातनं, रस्त्यातनं उतरायला जागा नाही. तुम्हाला झाली 10 वर्ष या शहरात तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे पाणी रोखले तुम्ही ह्याच्यावर ऍक्शन घेऊ नका. सत्कार करतो तुम्ही बघा. एटीएम कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील सराईत आरोपीला रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अटक केली. संशयित आरोपीकडून विविध बँकांची तब्बल 34 एटीएम कार्ड जप्त करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव धीरज कुमार मोहनलाल पांचाळ असून तो गुजरातमधील सुरत येथील आहे. त्याच्यावर यापूर्वी गुजरातमध्ये 8 गुन्हे दाखल आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मेडिकल विंग तर्फे दादी प्रकाशमणीजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ 6 ते 20 ऑगस्ट या कालावधीत देशभर 10 कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महासंकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जाणार असून नागरिकांना ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपद्वारे व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. राजयोग ध्यान, सकारात्मक विचार आणि मूल्याधिष्ठित जीवनशैलीच्या माध्यमातून व्यसनमुक्त, निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याची माहिती ब्रह्मकुमारीच्या खेड सेंटरच्या संचालिका गीता बहेनजी यांनी दिली. 2 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते लॉन्चिंग होणार असून 4 ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महानायक, शिक्षण तज्ञ आणि समाज प्रबोधनाचे दीपस्तंभ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबे, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, देवयानी महाजन, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी सिया हेदुकर, श्रेयसी इब्राहिमपूरकर, आर्या दरेकर आणि चैत्राली क्षीरसागर यांनी देशभक्तीपर गीत गायन केलं. पूर्वी बेले, ईश्वरी माळी, स्वप्नेश गोस्वामी, शुभराम हसके, ईशदा भोसले, अरुणा गांधी, आर्या दिवेकर, जिज्ञा बामणे, कार्तिका घाग, आयेशा काझी, श्रेया ढवळे, श्रीजा चव्हाण, न्यासा पाटणे, मृगा भंडारे, प्रिशा यदमळ, वरद टोपे, प्रभास कदम, श्रीश पाटील, सार्थक वाघ, स्तवन जाधव, शिव पांढरे, विघ्नेश सोमण, आरुष हरावडे, स्वराज सावर्डेकर या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित भाषण केलं. त्यानंतर शाळेतील समाजशास्त्र विषय शिक्षिका मेघा गुहागरकर आणि संस्कृत विषय शिक्षक ओंकार तांबे यांनी लोकमान्य टिळकांचं शिक्षण, पत्रकारिता, समाज सुधारणा आणि भारतीय लढ्यातील त्यांचं योगदान सांगितलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सारा परकार आणि झोया नागुठणे यांनी आणि आभार प्रदर्शन वीर कालेकर यांनी केलं. या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका यांनी
लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान हवामान विभागाने आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय. गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 343.31 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी पर्जन्यमान 38.15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. संगमेश्वर तालुक्यात 66.58, खेडमध्ये 63 आणि चिपळूणमध्ये 55.33 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 47.62% पावसाची नोंद झाली असून पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते. दरम्यान सध्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढलाय. आज ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा 108वा फाउंडेशन डे खेड मुकादम लँडमार्क येथील शाखेत खेडच्या प्रथम नागरिक माधवीताई बुटाला यांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खेड शाखा अधिकारी श्रेयस मोरे आणि हनीफ भन्सार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. युवा उद्योजक शैलेश भाई मेहता, माजी नगराध्यक्ष बिपिन दादा पाटणे, युवा उद्योजक शम्स भाई मुकादम, सिकंदर मुसा, प्रमोद भाई बुटाला, उत्तम कुमार जैन, लायन्सचे माजी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, लायन्सचे अध्यक्ष अविनाश दळवी, सुरेश चिकणे, नगरसेवक आरिफ भाई मुल्लाजी, नगरसेविका संजना कुडाळकर, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण, उपाध्यक्ष अश्विनी वडके, विमा प्रतिनिधी सचिन हेरावडे, सतीश कदम, दुर्वेश पालेकर, खतीब सर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेड शाखा अधिकारी श्रेयस मोरे आणि हनीफ भन्सार आणि कर्मचारी तसेच विमा प्रतिनिधींचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पुष्पांजली वाहून करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजितदादा पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची, विकासाभिमुख कार्यपद्धतीची, शिक्षण, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि जनकल्याणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची माहिती दिली. कठोर परिश्रम, शिस्त, निर्णय क्षमता आणि लोकसेवेची तळमळ या त्यांच्या गुणांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अजितदादा पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवे, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, अमृता गायकवाड, शर्वरी धामणे, विधी भोसले, तृप्ती रमाणे, अमर शिंदे, श्रद्धा खेडेकर, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांनी माननीय अजितदादा पवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज मनश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ ज्योतिकाकी रामदासभाई कदम यांचा शिवसेना खेडच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी शिवसेना उपनेते माजी आमदार संजयराव कदम, उत्तर जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, खेड नगरीच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, महिला आघाडी जिल्हा उपसंघटक सौ सुप्रिया पवार, शहर प्रमुख कुंदन सातपुते, शहर संघटिका नेहा दळी, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, युवा सेनेचे मिलिंद काते, युवा सेना शहर प्रमुख मयुरेश दरेकर, खेड शहर महिला आघाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खेडच्या वतीने वृक्ष संवर्धनाच्या कार्याला दिलेली खरी दाद आहे. खेडमधील तब्बल 25 सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था यांनी सौ ज्योतिकाकी रामदासभाई कदम यांच्या कार्याचा गौरव केला. मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने निराधारांना आधार या अनुषंगाने लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष अविनाश दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त चाकाळे गावातील निराधार महिला धोंडीबाई विठ्ठल चव्हाण यांना जीवनावश्यक किराणा साहित्याचं वाटप त्यांच्या घरी जाऊन करण्यात आलं. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लायन्स क्लब राबवत असलेल्या निराधारांना आधार या उपक्रमाचं ग्रामस्थांनी विशेष कौतुक केलं. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष अविनाश दळवी, माजी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, रोहन विचारे, मिलिंद तलाठी, शंकर पार्टे, सुरेश चिकणे, खजिनदार संदीप मोरे, उमेश दळवी आदी उपस्थित होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खेड नगर परिषद कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधवी गुटाला, मुख्य अधिकारी महादेव रोडगे, गटनेते निकेतन पाटणे, सभापती भूषण चिखले, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, नगरसेविका वर्षा साप्ते, उपशहर प्रमुख तुषार साप्ते, श्रेया जोशी, आनंद घोले, राहुल पवार आणि नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचा मानाचा छत्रपती शिवाजी महाराज गुणश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ ज्योती रामदास कदम यांचा सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. खेडमधील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र तलाठी, विश्वस्त विलासभाई गुटाला, ॲडव्होकेट आनंदराव भोसले, संजय मोदी, प्रशाला चेअरमन राजेश गुटाला, बेहेरे टेक्निकल चेअरमन पंकज शहा, संचालक नामदेव शेलार, मितेश गुटाला आणि सर्व सन्माननीय शिक्षक वृंद उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे क्लबचे सचिव लायन उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड येथे सामाजिक बांधिलकी जपत 10 गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेली मदत उपलब्ध करून देणं हा होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं. शिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी सातत्यानं विविध सेवाभावी उपक्रम राबवत असून हा उपक्रम त्याच सेवा धर्माचा एक भाग असल्याचं मान्यवरांनी सांगितलं. यावेळी माजी अध्यक्ष लायन मिलिंदभाई तलाठी, लायन पंकज शहा, रोहन विचारे, सुरेश चिकणे, महेंद्र शिरगावकर, डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट, माणिक लोहार उपस्थित होते. तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड, सत्यवान धोत्रे, किशोर धोत्रे, सुनीता बेलोसे, स्वाती आंबेडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुका काँग्रेस पार्टीकडून तटकरे हॉल येथे विनम्र अभिवादन करून किल्ले रसाळगड येथे वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, तालुका अध्यक्ष संजयराव जाधव, खेड शहर अध्यक्ष अनिल सदरे, सचिन पवार, उमेश देवरुखकर, श्रीधर गवळी, प्रफुल्ल मोरे, शत्रुघ्न मोरे, संतोष तटकरी, केतन पेवेकर, राजेश चौचे, प्रियांका चोचे, ज्योती जाधव, सुचिता कदम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी, दीप वाहिनी.